कसं आहे आज युवा शेतकऱ्याला तर मी हाच मोलाचा सल्ला देऊ शकतो की आज तुम्ही डाळिंबच शेती नाही, तुम्ही कोणतीही शेती करा, पण स्वतः त्यात प्रॅक्टिकली काम करा. शेती आज आधी पण सोनं होतं, आज पण सोनं आहे आणि येणाऱ्या दिवसात पण सोनं राहील. पण त्याला प्रॅक्टिकली काम करणारा युवा शेतकरी पाहिजेत, तर डाळिंब शेती त्याला सोनंच पिकवून देईल. नमस्कार, माझे नाव गणेश बाळू भरणे, राहणार भरणेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तरी शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा साधा भगवाचा डाळिंबाचा प्लॉट आहे. तरी आपण या डाळिंबाला 4 वर्ष मी डाळिंब शेती करत आहे. तरी या 4 वर्षामध्ये यावर्षी मी आज तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की डाळिंबाचं एक रत्न म्हटलं जातं. डाळिंबाचं एक अगदी डाळिंबात PhDच केलेले आपले सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे बाबासाहेब गोरे साहेब हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांना गुरुस्थानी मानणारे आपले माऊली कृषी सेवा केंद्राचे ओनर माऊली भोंग सर, आज यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे. आणि या प्लॉटचे मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट चालू आहे. तरी आपण या ठिकाणी पाहू शकता की या प्लॉटच्या बरोबर जे प्लॉट ताणावरती सोडले होते, तर त्या प्लॉटच्या आज सेटिंगला भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम असताना सुद्धा आपण बाबासाहेब गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट केलेला आहे. तरी आपण सेटिंगसाठी त्यांचे पोलन प्रो हा प्रोडक्ट वापरलेला आहे आणि खरंच ते एक सोनं आहे. या ठिकाणी पाहू शकता की ज्या कंडिशनला सेटिंगचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच कंडिशनला आपला प्लॉट भरपूर सेटिंग झालेला आहे आणि हा प्लॉट थिनिंगसुद्धा केलेला आहे. आणि महाराष्ट्रात तसं पाहता विचार जर केला तर आज मर रोगासाठी डाळिंब शेतकरी पूर्ण त्रस्त झालेले आहेत शेतकरी बांधवांनो. आणि या ठिकाणी अशा वेळेस मी ब्लू स्पेस या कंपनीचे इंडिया हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. आणि माझा हा 600 झाडाचा प्लॉट आहे. तरी 600 झाडाच्या प्लॉटमध्ये एकासुद्धा झाडाला मर रोग नाही किंवा पिनओलर कोणतीच गोष्ट नाही. ते फक्त आणि फक्त हे इंडिया वापरल्यामुळे. तरी शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा प्रोडक्ट तुम्ही हमखास आणि अतिशय महत्त्वपूर्ण प्रोडक्ट आहे, तुम्ही वापरा. तसं पाहता आज मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्वालिटी, ग्लिजिंग आणि साईज यासाठी खूप महत्त्वाचा डाळिंबात रोल आहे. आणि साईज असेल तर तुमचा प्लॉट अगदी सोन्यासारखा विकला जातो. आणि त्या साईजसाठी आपण पेप्सेन हा प्रोडक्ट 04247 या वॉटर सोल्युबर वापरला आहे. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मला अतिशय अप्रतिम आलेला आहे. तरी शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की पेप्सेन हा प्रोडक्ट तुम्ही वापरायला काहीच का नाही अडचण नाही. तरी शेतकरी बांधवांनो, आज सर्वांच्या गुरुस्थानी असणारे बाबासाहेब गोरे साहेब यांचे डाळिंब शेतीवर दिवस रात्र कष्ट चालू आहेत, दिवस रात्र ट्राय चालू आहेत, जेणेकरून की नवीन आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलेलं आहे. आणि त्यांचे यूट्यूबचे चॅनल बघून आज शेतकरी बांधव कर्जबाजारी असून सुद्धा अतिशय चांगले पैसे कमवत आहेत. प्रोडक्ट वापरून मी स्वतः समाधानी आहे शेतकरी बांधवांनो. आणि ते जे प्रोडक्ट आहेत ते आपले निमगावचे माऊली कृषी सेवा केंद्र याचे ओनर माऊली बोंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे. आणि जरी काय प्लॉटला आपल्या प्रॉब्लेम आला तरी शेतकरी बांधवांनो, अगदी दिवस रात्र कधी त्यांना काही जरी काम असलं तरी माऊली सर या ठिकाणी व्हिजिट देतात आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सांगून या ठिकाणी तुम्ही प्लॉट पाहू शकता. अतिशय सुंदर असा त्यांचा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. आणि जे पण हा प्लॉट डेव्हलप करताना प्रोडक्ट लागलेले आहेत किंवा जे काही नॉलेज आहे ते माऊली कृषी सेवा केंद्रापासून मला मिळालं आहे, तरी मी त्यांचा आभारी आहे. आणि शेतकरी बांधवांनो, खरंच जरी प्लॉट चांगला गुड डेव्हलप करायचा असेल तर बाबासाहेब गोरे साहेब यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि तसेच माऊली कृषी सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला जे पण बाबासाहेब गोरे साहेब प्रोडक्ट सांगतील ते तुम्हाला अवेलेबल होतील आणि असा क्वालिटी प्लॉट येऊ शकतो. तरी शेतकरी बांधवांनो, की आज भरपूर कन्सल्टिंग करणारे पण आहेत. तरी या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की आज डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल येतं किंवा आज तुम्ही पाहू शकता तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल सांगितलं जातं. पण खरंच शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ज्याचा हात मातीत पूर्ण भरभरलेला असतो ते आमचे गुरुस्थानी असणारे राजू भोंग सर. खरंच मी त्यांना खूप मानतो की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अडचणी सॉल्व्ह करणारे राजू भोंग सर. याच्यामुळे मी
त्यांचे सुद्धा आभार मानतो. कारण बांधावर येऊन असा प्लॉट डेव्हलप करणं हे फक्त तेच करू शकतात आणि जे काही प्रोडक्ट आहेत ते त्यांच्या दुकानात अवेलेबल होतात. कसं आहे आज युवा शेतकऱ्याला तर मी हाच मोलाचा सल्ला देऊ शकतो, की आज तुम्ही डाळिंबच शेती नाही, तुम्ही कोणतीही शेती करा, पण स्वतः त्यात प्रॅक्टिकली काम करा. आज युवा शेतकऱ्याचं काय झालंय, की एखादा गडी लावणं, तो औषध मारतोय का नाही मारतोय, का तो टाकून देतो हे सुद्धा त्याला बघायला टायमिंग नाही. शेती आज आधी पण सोनं होतं, आज पण सोनं आहे आणि येणाऱ्या दिवसात पण सोनं राहील. पण त्याला प्रॅक्टिकली काम करणारा युवा शेतकरी पाहिजेत, तर डाळिंब शेती त्याला सोनंच पिकवून देईल. आता तेलाबद्दल बोलायचं झालं तर जास्त केमिकलचा ज्यावेळेस यूज होईल, त्यावेळेस काय होते अतिरिक्त झाड आपटेक करतंय. जे झाडाला पाहिजे ते नको. केमिकलचा जास्त यूज झाला तर तेल येईलच. तर त्यासाठी थोडं तुम्ही जैविक पण वळलं पाहिजे. जसं की मी आता ह्याच प्लॉटला माझ्या अंडी ताक आणि गुळाची स्लरी दिलेली आहे. तर जैविककडं थोडा कल असेल आणि तुमचं परफेक्ट नियोजन असेल टायमिंगला, तुमचे बोर्डचे प्रे असू द्या, तुमचे कॉपरचे प्रे असू द्या पाऊस झाल्यानंतर, तर तेलाला अटकाव देता येतो. पण टायमिंगला सगळं झालं पाहिजे. आता कसं आहे की सेटिंगचं तर हा या प्लॉटबरोबर या ठिकाणी पण प्लॉट होते. त्यांना सुद्धा सेटिंग नाही, कन्सल्टिंग असून सुद्धा. पण आपण या प्लॉटला पोलन प्रो याचा प्रे दिल्यानंतर मधमाशीला सुद्धा काहीच अडचण आली नाही आणि मधमाशीला अडचण नाही आली याच्यामुळे पोलन प्रोमुळे मला या ठिकाणी भरपूर असा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे डोळ्यानेच तुम्ही पाहू शकता. कारण पोलन प्रो खरंच एक शेतकऱ्यासाठी सोनं म्हटलं तरी काही अडचण नाही. ज्या ठिकाणी प्लॉटला अडचण आहे त्या ठिकाणी पोलन प्रोने माझ्यासाठी तर या ठिकाणी पूर्ण सेटिंग करून दिलेलं आहे. गोरे साहेबांबद्दल तर बोलावं तेवढं कमीच आहे. कारण आज कसं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आणि स्वतःच्या शेतीत त्यांनी प्रॅक्टिकली जे काही डाळिंबाला प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम बघून त्या प्रॉब्लेमवर त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे. आणि आज अशीच माणसं डाळिंब क्षेत्रात आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहेत, की स्वतः प्रॅक्टिकली प्रयोग करून जे शेतकऱ्याला आज तुम्ही पाहू शकता, की शेतकरी आज किती कर्जबाजारी झालेला आहे. आणि या ठिकाणी स्वतः ते शेतकऱ्यासाठी झटत आहेत रात्रंदिवस. नवीन-नवीन प्रयोग, नवीन-नवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची आणि जास्त उत्पादन. तर बोलावं तेवढं कमीच आहे ना. कारण जे काही नवीन आहे ते शेतकऱ्याला प्रोव्हाईड करायचं ते काम करतायत. त्यांचे YouTubeचे चॅनल आहेत, फ्री वेब आहेत. तर जेवढं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचं अमूल्य आणि बहुमूल्य असं त्यांचं योगदान आहे. आज 3-4 वर्ष झालं आपण फॉलो करतो बघा त्यांना. शेतकरी बांधवांनो, माझं पण ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि ॲग्रिकल्चर झाल्यानंतर आज तुम्ही बघू शकता बाहेरच्या जॉबची परिस्थिती किती भयानक आहे. आणि जॉबची परिस्थिती अशी भयानक आहे की आज IT वाढलेली आहे. IT मुळे ज्या ठिकाणी 10 माणसं काम करत होती त्या ठिकाणी अगदी एकच माणूस काम करत आहे. त्याच्यामुळे आज बेरोजगारी वाढलेली आहे. आणि खरंच शेतकरी बांधवांनो, ज्याला शेती आहे, आज डाळिंब शेती पिकवून शेतकरी करोडपती पण झालेले आहेत. त्यासाठी मी एकच सांगू इच्छितो, की आज शेतकऱ्यासाठी डाळिंब हे सोनं आहे. शेतकऱ्यासाठी डाळिंब हे रत्न आहे. तर बाहेरच्या जॉबसाठी, बाहेरच्या बिझनेससाठी न पळून जर शेती असेल, तर डाळिंब पिकवून अगदी जीवनाचं सोनं करता येतं. मी हेच सगळ्या युवा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो.